साधारणतः मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा वर्गाने आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर स्वतःचे उद्योगधंदे जे सुरू केले आणि सरकारचं पाठबळ विविध योजनांच्या माध्यमातून मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारख्या योजनांमुळे एमएसएमईजला जे पाठबळ मिळालं, त्यामुळे आज 7.5 कोटी एमएसएमईज ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपला तरुण वर्ग आहे, हे आज भारत सरकारकडे रजिस्टर्ड आहेत. आणि त्यामुळे आता सध्या देशामध्ये जे चाललेलं आहे, त्याला कुठेतरी जिओ पॉलिटिक्सची एक किनार आहे. त्याला कुठेतरी FCRAचं जे बिल सरकार जो कायदा आणत आहे, त्याची कुठेतरी किनार आहे. आणि भारताला थांबवलं पाहिजे. आणि भारताला थांबवण्याकरता भाजपच्या एनडीएच्या सरकारला थांबवलं पाहिजे आणि त्यांना थांबवण्याकरता मोदीजींना थांबवलं पाहिजे. असं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कटकारस्थान, इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी ही या ठिकाणी आखली, या ठिकाणी गेलेली आहे. आणि या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी करणाऱ्या अँटी इंडिया फोर्सेसला हे लक्षात आलं की भारतातले विरोधी पक्ष जे आहेत, मग त्यामध्ये राहुल गांधी असेल, काँग्रेस पार्टी असेल, अखिलेश यादव असतील, तृणमूल काँग्रेस असेल, किंवा आपल्या महाराष्ट्रातले चंगूमंगू असतील, त्यांना जनतेने पूर्णपणे नाकारलेलं आहे. निवडणुकांमागे निवडणुका त्यांना पराभूत केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही तिसरे एजंट्स या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यातनं हे आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. सर्वप्रथम तर नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मी तुमच्यासमोर हे फॅक्ट्स मांडू इच्छितो की नीटचा फ्रॉड डिटेक्ट झाल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये सरकारने कारवाई केली. पोलिसांना सांगितलं, इन्व्हेस्टिगेशन झालं. 3 मेची नीटची परीक्षा ही रद्द करण्यात आली. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने रिटर्न कंप्लेंट फाईल केली, सीबीआयने केस रजिस्टर केली. धर्मेंद्र प्रधान जे आपले मंत्री आहेत केंद्रातले, त्यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना या संदर्भामध्ये त्याची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ओन केली. त्यानंतर नीटचा शेड्यूल हा अनाऊन्स झाला. 21 जूनला नीटची री एक्झाम सरकारच्या माध्यमातून यशस्वीरित्या कंडक्ट करण्यात आली. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही त्याची कारवाई आहे, ती कारवाई सुरू आहे परीक्षेच्या संदर्भात, ऍडमिशनच्या संदर्भात. आणि आज सकाळी प्रधानमंत्रीजींनी पण हे स्पष्ट केलेलं आहे की नीटच्या परीक्षेमध्ये जे कोणी परीक्षेच्या पेपर लीकमध्ये जे कोणी दोषी असतील, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई, त्वरित कारवाई ही केली जाईल. या संदर्भामध्ये प्रधानमंत्र्यांनी पूर्णपणे आज सकाळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी अजून एक फॅक्ट तुमच्यासमोर मांडू इच्छितो की यूपीए सरकारच्या वेळेला शिक्षण या क्षेत्रामध्ये 8,225 या ठिकाणी कोटीचं बजेट होतं, जे आज 1.39 लाख करोडचं बजेट आहे. यूपीए सरकारच्या काळामध्ये आणि मोदी सरकारच्या काळामध्ये असलेले IITs असतील, एम्स असतील, IIMs असतील, याची संख्या दुपटी तिपटीने वाढलेली आहे. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती ही गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून ही घडवून आणलेली असताना, आणि हा नीटचा पेपर लीक झाल्याच्या नंतर त्वरित कारवाई या ठिकाणी सरकारने केस रजिस्टर करून केली. पण माझा सवाल आहे राहुल गांधीला, माझा सवाल आहे काँग्रेसला, की तुमच्या काळामध्ये 2004ला ऑल इंडिया प्री मेडिकल लीक 2004 मध्ये झाली, 2006 मध्ये क्लास 12 अकाउंटन्सी पेपर लीक झाली, 2007 आणि 2011 मध्ये इंजिनिअरिंग पेपरचा लीक झाला, 2008 मध्ये प्री मेडिकल टेस्ट पेपर लीक झाली, 2012 मध्ये एम्स एंट्रन्सची पेपर लीक झाली, 2013 मध्ये महाराष्ट्र HSC पेपर लीक झाली, 2013 मध्ये राजस्थान युनिव्हर्सिटी पेपर लीक झाली, 2013 मध्ये राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशनची पेपर लीक झाली, 2014 मध्ये CBSE क्लास 10 नेशन वाईड मॅथमॅटिक्सचा पेपर लीक झाला आणि इकॉनॉमिक्सचाही पेपर लीक झाला. या वेळेला कुठल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले? कुठल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले? कुठल्या FIR रजिस्टर केल्या? किती लोकांना अटक केली? याचा तपशील राहुल गांधींनी द्यावा ना. माझी चॅलेंज आहे राहुल गांधीला की यूपीएच्या काळामध्ये जे पेपर लीक झाले या संदर्भामध्ये यूपीएच्या सरकारने काय कारवाई केली याच्यावरती राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावं. त्यानंतर मी येतो की या ठिकाणी जे मी आधी तुम्हाला सांगितलं की भारत ज्या वेळेला पुढे जातोय
त्यावेळेला कुठेतरी भारताला रोखलं पाहिजे. भारताला रोखण्याकरता एनडीएला रोखलं पाहिजे. एनडीएला रोखण्याकरता मोदीजींना रोखलं पाहिजे. आणि या देशातले विरोधी पक्ष यामध्ये निष्प्रभ ठरतायत. आणि निष्प्रभ ठरत असताना कुठला तरी थर्ड पार्टी एजंट या ठिकाणी उभा केला पाहिजे. आणि ते थर्ड पार्टी एजंट जे आपण बघितलं, अवॉर्ड वॉक्सी गँग असेल, तुकडे तुकडे गँग असेल, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, या घोषणा देणारेच लोक आज सीजेपीला आणि अभिजित दिपकेला पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे सीजेपीला पाठिंबा कोणी दिला? खलिस्तानवादी पनूनने सीजेपीला पाठिंबा दिला. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे एसएफआय, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन म्हणजे एआयएसएफ, सय्यद कासिम रसूल इलियास सिमीचा फाउंडर फिगर, कोलिन गोन्साल्विस ज्यांनी अजमल कसाबची मर्सी पिटिशन फाईल केली होती, नंदिता नारायण असतील, अरुंधती रॉय असतील, राकेश टिकैत असतील, योगेंद्र यादव असतील, अशा अनेक लोक जे भारताच्या विरुद्ध षडयंत्र करतायत, ज्यांना फॉरेन फोर्सेसनी फंड केलेलं आहे, ज्यांना अँटी इंडिया फोर्सेसनी फंड केलेलं आहे, जे तुकडे तुकडे गँगचे मेंबर्स आहेत आणि जे भारताच्या विरुद्ध षडयंत्र करतायत, अशा सर्व लोकांनी या ठिकाणी सीजेपीला आणि अभिजित दिपकेला पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी अभिजित दिपकेचं ट्विट काय होतं? नीड टू स्टँड विथ काश्मीर, म्हणजे आर्टिकल 370 ज्या वेळेला भारत सरकारने खारिज करून काश्मीरला खऱ्या अर्थानं भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम या सरकारने केलं, त्याला विरोध अभिजित दिपकेने केला. उमर खालिद, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, अशा घोषणा देणाऱ्या उमर खालिदला पाठिंबा आणि उमर खालिदच्या प्रति सहानुभूती ही अभिजित दिपकेनी व्यक्त केली होती. आणि त्यामुळे अभिजित दिपके असतील, मी आधी घेतलेले लोक असतील, किंवा जर्मनीमध्ये बसलेला ध्रुव राठी असेल, जर्मनीमध्ये बसून ध्रुव राठी या ठिकाणी इंडियाचा नरेटिव्ह या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न करतो. त्याला फॉरेन फोर्सेसनी अँटी इंडिया गँगनी फंड केलेला आहे. किंवा आता अमेरिकेमध्ये झोपलेला जो आपल्या महाराष्ट्रातला गजाभाऊ आहे, हे अशा प्रकारचे लोक जे भारतामध्ये राहत नाहीत, भारताच्या बाहेर राहून भारताच्या विरुद्ध षडयंत्र या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आडून स्टुडंट्सला पुढे करून तुकडे तुकडे गँगनी पूर्णपणे या संपूर्ण प्रोटेस्टचं असेल, आंदोलनाचं असेल किंवा तमाशा म्हणावा, याचा ताबा हा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे कुठले विद्यार्थी असे आहेत जे पोलिसांवरती अटॅक करतात, जे पोलिसांच्या गाड्या तोडतात, ज्या महिला पोलिसांचे कपडे फाडतात, महिला पोलिसांवरती दगड मारतात? हे विद्यार्थी नाहीत, हे भारताचे शत्रू आहेत, हे तुकडे तुकडे गँगचे मेंबर्स आहेत, हे अँटी इंडिया फोर्सेसचे भागीदार आहेत. आणि त्यामुळे राहुल गांधी, काँग्रेस पार्टी किंवा इतर तत्सम विरोधी पक्ष हे अँटी इंडिया गँगचे मेंबर्स झालेले आहेत. त्यांनी अँटी इंडिया गँगची मेंबरशिप घेऊन त्यांच्याबरोबर त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे. आणि या ठिकाणी हे जे निष्प्रभ ठरलेले आपले विरोधी पक्ष आहेत, ते सीजेपी, अभिजित दिपके, तुकडे तुकडे गँग या अशा प्रकारच्या लोकांच्या खांद्यावरती बसून आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत आहेत. त्यामध्ये आपले महाराष्ट्राचेही बंधू त्याचमध्ये आहेत की ज्यांना पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत असेल किंवा महापालिकांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्यांना नकारलं, ज्यांना घरी बसवलं, ते आता आपलं काहीतरी काम शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करत आहेत. आणि त्यामुळे एव्हरीबडी इज ट्राइंग टू जम्प ऑन द शिप. त्यामुळे या सर्व लोकांच्या खांद्यावरती बसून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही जी गँग आहे, हा विरोधी पक्ष आहे, हे करताय. आणि माझी तर पुन्हा एकदा राहुल गांधीला चॅलेंज आहे की त्यांनी आपला पासपोर्ट जो आहे तो पब्लिसाइज करावा. कुठल्या वर्षी, कुठल्या महिन्यात, कुठल्या देशामध्ये कोणाला भेटायला ते गेले होते, याचे जे तपशील आहेत ते पब्लिसाइज करावे. कारण माझा पूर्णपणे आरोप आहे की राहुल गांधी या देशाच्या बाहेर जाऊन देशाच्या दुश्मनांना, देशांच्या शत्रूंना भेटतात, देशाच्या विरुद्ध अमेरिकेमध्ये वक्तव्य करतात, देशाच्या सेनेलाही म्हणजे आर्मीलाही या ठिकाणी ते क्रिटिसाइज करतात. आणि आपण बघितलं
की या प्रोटेस्टमध्ये सुद्धा जे काही तत्सम गुंड या ठिकाणी जे सहभागी झाले होते, भारताच्या सेनेच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी घोषणा दिल्या. भारताच्या सेनेला सुद्धा, मिलिटरीला सुद्धा, आर्मीला सुद्धा त्यांनी या ठिकाणी शिव्या घातल्या. आणि त्यामुळे यामध्ये 90% पेक्षा जास्त सहभागी असणारे हे तुकडे तुकडे गँगचे मेंबर्स असून त्यांनी पूर्णपणे हे जे आंदोलन किंवा ही प्रोटेस्ट साईट जी आहे त्याला पूर्णपणे त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आत्ताही मी बघितलं की काही लोकांनी आता 26 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलंय. त्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहे, यांचा या विषयाशी काही संबंध नाही आहे, परंतु त्यांना असं वाटतंय की डुबते को तिनके का सहारा. त्यामुळे कुठेतरी आपलं हरवलेलं जे जनमत आहे ते पुन्हा एकदा या लोकांच्या खांद्यावरती बसून आपल्याला मिळवता येईल का, असं स्वप्न त्या लोकांना पडतंय. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या देशविरोधी, देशविघातक तुकडे तुकडे गँग, राहुल गांधी, काँग्रेस पार्टी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी या सर्वांचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि या देशाच्या संपूर्ण युवा शक्तीला हे आम्ही अपील करतो की गेल्या 12 वर्षामध्ये या भारताला पूर्णपणे सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती या देशामध्ये अपॉर्च्युनिटीज किंवा संधी निर्माण करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आज संपूर्ण जग हे भारताकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी पाहते आहे. मोठ्या प्रमाणावर अपॉर्च्युनिटीज या आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपला जो रस्ता आहे तो त्यांचा रस्ता भटकू नये. आणि त्यामुळे आपण या अँटी इंडिया फोर्सेस आणि तुकडे तुकडे गँगच्या फेक नरेटिव्हला बळी पडू नये, असं आमचं या देशाच्या युवा शक्तीला अपील आहे. हिंदी बोलतो. ठीक. राज ठाकरे स्पष्टपणे म्हणत आहेत की हा सगळा जो मुद्दा आहे तो मुलांचा मुद्दा आहे. पक्षांचे झेंडे त्या रॅल्यांमध्ये नसणार आहेत, फक्त भारताचा झेंडा त्या रॅलीमध्ये असेल. यांच्या मुलांचा मुद्दा आहे तो. यांच्या मुलांचं राजकीय भविष्य उज्ज्वल यांना करायचं आहे. स्वतः हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मुलांना एस्टॅब्लिश करण्याकरता हा मोर्चा त्यांनी केलेला आहे. हिंदुस्थानच्या किंवा महाराष्ट्राच्या मुलांची यांना काही पडलेली नाहीये. आणि जर एवढी पडली असती तर 1996 साली मायकल जॅक्सनला नाचवून शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावावरती जो पैसा यांनी त्यावेळेला जो जमा केला होता त्या पैशाचं केलं काय, याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं. 26 तारखेला मोर्चा आहे, आमच्या विद्यार्थ्यांसाठी असला तर तुम्ही तुमची माणसं भाड्याने बनवून आणि मारहाण केली तर आम्ही सोडणार त्याचा राज ठाकरे. हे बघा, अशा फालतू धमक्या या महाराष्ट्राचे मिमिक्री आर्टिस्ट नेहमी देत असतात. आणि त्यामुळे त्यांचं कामच आहे हे मिमिक्री करणं. स्टँडअप कॉमेडियन ते आहेत या महाराष्ट्राचे. आणि त्यामुळे ते काय बोलतात याकडे न महाराष्ट्राच्या जनतेने लक्ष दिलंय, न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी लक्ष दिलंय. त्यामुळे त्याच्याकडे काही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आतापर्यंत ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांचे राजीनामे दिले, की आर आर पाटील किंवा अशोक चव्हाण असतील किंवा मुख्यमंत्री भाजपच्या मंत्र्यांचा त्यांचे राजीनामा दिले. मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा यांनी राजीनामे दिले होते का? तेव्हा यांनी राजीनामे दिले नव्हते. आणि यांनी आज उदाहरण पण काय दिलं तर 2017च्या नोटबंदीचं उदाहरण दिलं. कारण नोटबंदी यांना सगळ्यात जास्त लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की तळघर गेलेलं आहे. आणि त्यामुळे मुंबई के लूट की कहाणी सुनो नंदकिशोर चतुर्वेदी की जुबानी. उद्धव ठाकरेंनी त्यांचा नंदकिशोर चतुर्वेदी बरोबर काय संबंध आहे याच्यावरती भाष्य करावं. मी म्हटलं ना ते की यांच्या मुलांच्या भविष्याकरता तो मोर्चा आहे, महाराष्ट्राच्या भविष्याकरता नाहीये. यांना आपली मुलं म्हणजे जसं सोनिया गांधींना राहुलला एस्टॅब्लिश करायचं आहे तसं यांना आपल्या मुलांना एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि त्यामुळे ह्यांना फक्त आपली राजकीय पोळी याच्यामध्ये भाजायची आहे. नाही, सिद्धिविनायकाला साकडं घालण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि त्यामुळे सिद्धिविनायक जरूर ज्यांना सद्बुद्धी द्यायची आहे त्यांना सद्बुद्धी देईलच.
की भारताच्या विरुद्ध ज्या शक्ती काम करतायत त्या शक्तींचा भागीदार होऊ नका, ही सद्बुद्धी सिद्धिविनायक नक्कीच काही लोकांना देईल अशी आमची सिद्धिविनायकांना प्रार्थना आहे. माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांना रॅपिड ऍक्शन फोर्सच्या कमांडंट्सला मारतायत. माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत ज्या ठिकाणी दिल्ली पोलीसच्या महिला अधिकाऱ्यांवरती अत्याचार होत आहेत, त्यांचे कपडे फाडले जात आहेत. माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत जिथे पोलिसांच्या गाड्यांवरती दगडफेक होते. याच्याबद्दल कोण बोलणार? असं आहे की प्रोटेस्ट करण्याचा अधिकार संविधानाने कायद्याने सर्वांना दिलाय, पण कायदा आपल्या हातात कोणी घेऊ नये. आणि त्यामुळे जर कायदा हातात कोण घेणार असेल, पोलिसांना जर कोण मारणार असेल, मग तुमची अपेक्षा काय आहे की पोलिसांनी मार खावा? त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्याकरता पोलिसांचं हे परम कर्तव्य आहे. कोण? मोदी यांनी ट्विट केलेलं आहे, दोषींना सोडणार नाही, पण ज्यांनी मारलं आहे विद्यार्थ्यांना त्या गुन्ह्यांना पकडण्याची जबाबदारी मोदी घेणार का, असं उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी. ज्यांनी पोलिसांना मारलं त्याची जबाबदारी उद्धव राज ठाकरे आणि अभिजित दिपके घेणार का? हा माझा त्यांना सवाल आहे. हिंदी नाही, मी काही ती पोस्ट बघितली नाही. ते बघितल्यावरती मी त्याच्यावरती भाष्य करीन. आणि झिशान सिद्दीकी जर भटकले असतील तर त्यांनाही आम्ही घेऊन येऊ ना रस्त्यावरती. हे बघा, असे मेसेजेस सुद्धा व्हायरल झालेले आहेत ज्यामध्ये काही लोक म्हणतायत की आता या आंदोलनामध्ये कोणीतरी मेलं पाहिजे आणि त्यामुळे अशी ह्यांचं उद्देश आहे. यांना व्हायलन्स करायचं आहे, यांना अनार्की क्रिएट करायची आहे, यांना अराजकता पसरवायची आहे. आणि त्यामुळे काँग्रेस जे आहे, जे स्वतः निष्प्रभ ठरलेत, ते आता या आंदोलनाच्या खांद्यावरती बसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. हिंदी बोलतो. 2014 में जब मोदी जी की सरकार आई थी तभी भारत की अर्थव्यवस्था ये फ्रेजाइल 5 अर्थव्यवस्था मानी जाती थी. आज भारत की अर्थव्यवस्था ये दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हो गई है. आने वाले समय में भारत की अर्थव्यवस्था दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये होने जा रही है. 2029 में भारत $5 ट्रिलियन की इकोनॉमी ये बनने जा रहा है. ऐसे समय पर कुछ ऐसी विदेशी ताकतें हैं जो विदेशी ताकतें भारत के खिलाफ भारत को रोकने का षड्यंत्र कर रही है. और हमारे देश के जो विरोधी दल है, उसमें कांग्रेस हो, उसमें समाजवादी पार्टी हो, तृणमूल कांग्रेस हो या उद्धव ठाकरे राज ठाकरे हो, ये पूरी तरह से निष्प्रभ, इनइफेक्टिव ये देखे गए हैं. और भारत की जनता ने इन्हें हर चुनाव में नकारा है. और इसीलिए भारत के खिलाफ के एजेंडा को आगे लेकर जाने के लिए यहां का विरोधी पक्ष इनइफेक्टिव ठहर रहा है या हो रहा है. तभी एंटी इंडिया फोर्सेस ने थर्ड पार्टी एलिमेंट को इसमें भारत को रोकने के लिए इसमें उतारा है. जहां तक, और इसीलिए मैं कहना चाहता हूं कि भारत को रोकने का एक षड्यंत्र इस प्रोटेस्ट के माध्यम से हो रहा है. इसमें जियोपॉलिटिक्स है और इसमें जो एफसीआरए का जो बिल सरकार ला रही है फॉरेन कंट्रीब्यूशंस के ऊपर, उसकी भी किनार इस प्रोटेस्ट को है. जो नीट का पेपर लीक हुआ था जिसके वजह से यह आंदोलन हो रहा है, इसके फैक्ट्स इस प्रकार से है कि जब नीट का पेपर लीक हुआ था तो सबसे पहले 4 दिनों में इसको डिटेक्ट करके केंद्र सरकार ने इसमें सीबीआई को केस दिया, एफआईआर रजिस्टर की. जो हमारे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जी ने पूरे देश के सामने आकर इसकी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी जो है नैतिक रूप से ओन की. नीट का री एग्जाम अनाउंस किया गया. 21 जून को यशस्वी जो नीट का री एग्जाम है वो सक्सेसफुली यहां पर किया गया और अभी उसकी आगे की प्रक्रिया जो है वो शुरू है. आज सुबह प्रधानमंत्री जी ने भी ये स्पष्ट कहा है कि नीट के पेपर लीक में जो भी दोषी लोग पाए गए हैं उन्हें फास्ट ट्रैक कोर्ट्स में उनके ऊपर मुकदमा चलाकर उन्हें सख्त से सख्त जो शिक्षा है वो दी जाएगी. मैं आपके सामने एक बात रखना चाहता हूं कि जब यूपीए की सरकार थी तो हमारे शिक्षा का बजट ये 8,225 करोड़ रुपया था और मोदी जी की सरकार के काल में इसका बजट 1.3 लाख करोड़ ये इसका जो बजट है वो है.
मोदी जी की सरकार में पहले की सरकार के तुलना में आईआईटी, आईआईएम और एम्स की भी जो संख्या है वो डबल और ट्रिपल ये हो गई है। इसका मतलब ये है कि मोदी जी की सरकार शिक्षा के क्षेत्र में एक क्रांतिकारक इस प्रकार का काम जो है वो कर रही है। मेरा सवाल कांग्रेस और राहुल गांधी से यह है कि आप नीट पेपर लीक की अगर बात करते हो तो इसके पहले जब ये आपकी सरकार थी और आपकी सरकार के कार्यकाल में जो पेपर के लीक्स हुए, जिसमें 2004 में सीबीएसई ऑल इंडिया प्री मेडिकल पेपर लीक, 2006 में क्लास 12 अकाउंटेंसी पेपर लीक, 2007 में इंजीनियरिंग पेपर लीक, 2008 में प्री मेडिकल पीएमटी पेपर लीक, 2012 में एम्स एंट्रेंस पेपर लीक, 2013 में महाराष्ट्र एचएससी पेपर लीक, 2013 राजस्थान यूनिवर्सिटी पेपर लीक, 2014 सीबीएसई क्लास 10 नेशन वाइड मैथमेटिक्स पेपर लीक और इकोनॉमिक्स पेपर लीक। इस समय पर कौन से कांग्रेस या विरोधी पक्ष के मंत्री ने इस्तीफा दिया था? इस समय पर कौन सा एफआईआर रजिस्टर हुआ था? इस समय पर कौन से सीबीआई को केस दी गई थी? या इस समय पर कौन सी कार्रवाई इन्होंने की थी? ये मेरा सबसे पहले राहुल गांधी और कांग्रेस पार्टी को ये मेरा सवाल है। दूसरी बात मैं आपके सामने ये रखना चाहता हूं कि ये भारत को रोकने का षड्यंत्र है, और जब इस देश के जो विरोधी दल है वो निष्प्रभ हो रहे, इनइफेक्टिव हो रहे, तो एंटी इंडिया फोर्सेस ने थर्ड पार्टी एलिमेंट्स को इसमें आगे किया है। और हम देखते हैं कि अवार्ड वापसी हो, टुकड़े टुकड़े गैंग हो, सीएए के प्रोटेस्ट हो, इसमें वही लोग थे। और आज सीजेपी को सपोर्ट देने वाले भी जो लोग हैं वो यही लोग हैं। सीजेपी को सपोर्ट किसका मिल रहा है? ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशन, स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन, खलिस्तानवादी जो पनून है वो सीजेपी को सपोर्ट दे रहे हैं। सैयद कासिम रसूल इलियास सिमी के फाउंडर है, कोलिन गोंसाल्विस, कजमल कसाब के जो वकील थे, नंदिता नारायण, अरुंधति रॉय, जो टिकैत, योगेंद्र यादव, इस प्रकार के जो लोग जो टुकड़े टुकड़े गैंग के मेंबर्स है। और भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, इस प्रकार की घोषणाएं जो लोग देते थे, देते हैं, ऐसे लोग अभिजीत दीपके को आज समर्थन देते हुए दिख रहे हैं। अभिजीत दीपके का माइंडसेट क्या है? जब भी अगस्त 2019 में आर्टिकल 370 को खारिज करके कश्मीर को भारत का अविभाज्य अंग बनाने का काम भारत की सरकार ने किया, तो अभिजीत दीपके ने इसका विरोध किया था। अभिजीत दीपके ने उमर खालिद के प्रति सहानुभूति व्यक्त की है। वही उमर खालिद जो ये कहता है कि भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, इस प्रकार के नारे देने वाले उमर खालिद के प्रति समर्थन और सहानुभूति अभिजीत दीपके जो है वो व्यक्त करते हुए दिख रहे हैं। और इसीलिए हम देखते हैं कि जर्मनी में बैठा हुआ ध्रुव राठी हो, या बॉस्टन से आया हुआ अभिजीत दीपके हो, या अमेरिका में बैठा हुआ गजा बाहू हो, ये भारत के बाहर रहकर भारत विरोधी ताकतों के साथ में भागीदारी करके, पार्टनरशिप करके भारत के खिलाफ षड्यंत्र करने का काम, भारत को रोकने का काम, भारत की प्रगति, उन्नति और विकास को रोकने का काम जो है वो ये लोग करने की कोशिश कर रहे हैं। और अपना जो विरोधी दल है, राहुल गांधी, कांग्रेस पार्टी, अखिलेश यादव, तृणमूल कांग्रेस, या हमारे महाराष्ट्र के राज ठाकरे, उद्धव ठाकरे, वो अपनी इसमें रोटी सेकने का काम कर रहे हैं। इनके कंधे के ऊपर बैठकर जो अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने का एक प्रयास जो है वो विरोधी दल कर रहे हैं। और इसीलिए हम इस प्रकार की भारत विरोधी, देश विघातक, देश विरोधी शक्तियों ने जो षड्यंत्र और जो जंग भारत के खिलाफ छिड़ी है उसका हम निषेध करते हैं। और हम पूरे युवा शक्ति को ये अपील करते हैं कि पिछले 12 वर्षों में मोदी जी ने भारत को आगे बढ़ाकर लेकर जाने का काम किया है। आज चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है। आज पूरी दुनिया की नजरें भारत पर लगी हुई है। भारत एक डेवलपिंग इकोनॉमी, विकसित भारत होने की दिशा में, और भारत को रोकने वाली जो शक्तियां है, हमारे जो प्रोग्रेस को, विकास, उन्नति, प्रगति को रोकने वाली जो शक्तियां है, इन शक्तियों के फेक नैरेटिव का बलि आप न पड़े। क्योंकि इस प्रोटेस्ट में 90% से ज्यादा लोग ये टुकड़े टुकड़े गैंग के मेंबर्स है। टुकड़े टुकड़े गैंग ने, एंटी इंडिया गैंग ने इस प्रोटेस्ट का पूरा ताबा लिया हुआ है। और इसीलिए
हमारी युवा शक्ति इस फेक नैरेटिव का बलि ना पड़े, ऐसी अपील हम हमारी युवा शक्ति से करते हैं। राज ठाकरे उद्धव ठाकरे मोर्चा निकालने वाले हैं, वो कह रहे कि इसका राजनीतिक संबंध नहीं, बच्चों के भविष्य का विषय है। राज ठाकरे उद्धव ठाकरे अपने खुद के बच्चों के भविष्य के लिए ये मोर्चा निकालने जा रहे हैं। उनकी पार्टियां खत्म हो चुकी है। उद्धव ठाकरे को उन्हीं के पार्टी के 90% से ज्यादा विधायकों ने अपनी पार्टी से ही बाहर निकाल दिया है और इसीलिए अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने का उनका ये प्रयास है। कांग्रेस भी आज डीजीसी मीटिंग में बच्चों के ऊपर जो है पुलिस ने न्याय किया, वीडियो सर्कुलेट किया जा रहा है, तो पुलिस धमकी दे रही है बच्चों को कि वो ड्रग उनके पॉकेट में रख देंगे। देखिए, ऐसे बहुत सारे वीडियोस है जहां पर पुलिस के ऊपर हमला हो रहा है, जहां पर महिला पुलिस अधिकारी के कपड़े फाड़े जा रहे हैं, जहां पर पुलिस की गाड़ी के ऊपर जो पत्थराव जो वहां पर हो रहा है। और इसीलिए अगर स्टूडेंट्स को आगे रख के अगर टुकड़े टुकड़े गैंग जो है, हमने देखा है कि इस प्रोटेस्ट में भारतीय सेना के खिलाफ भी बयानबाजी हुई थी, भारतीय सेना को भी गाली देने का काम इस प्रोटेस्ट में हुआ था, हुआ है, हो रहा है। और इसीलिए ये लोग चाहते हैं अनार्की क्रिएट करना, अराजकता क्रिएट करना, और इस प्रकार से ये उनका प्रयास है। और इसीलिए ये पुलिस को इंस्टिगेट करना, वायलेंस क्रिएट करना, ये इनका प्रयास है। पुलिस ऑफिसर्स के ऊपर भी असॉल्ट हो गया है, ऐसे भी वीडियो सर्कुलेट हुए हैं। अगर देखिए, इसमें 10% स्टूडेंट है, 90% जो है वो सारे टुकड़े टुकड़े गैंग या फंडेड फोर्सेस, फॉरेन फंडेड फोर्सेस, जिन्होंने फॉरेन एलिमेंट्स के साथ एंटी इंडिया फोर्सेस के साथ में पार्टनरशिप की है, ऐसे लोग इसमें दिखते हैं। हमें ऐसे देखने मिलता है कि यहां पर इस प्रोटेस्ट में सहभागी हुए बहुत सारे लोग ये स्टूडेंट ही नहीं है, इनका शिक्षा से कोई संबंध ही नहीं है। लेकिन आप कैसे जस्टिफाई कर सकते हैं अगर एक डीसीपी एक महिला को थप्पड़ मार रहा है, तो ये बीजेपी कैसे बता सकती है अगर डीसीपी लेवल के पुलिस ऑफिसर अगर महिला को थप्पड़ मार रहे हैं तो ये कहां तक सही है? मेल ऑफिसर की तरफ से जो हो रहा है उस पर कार्रवाई होगी या नहीं, ये सवाल ये कहां पर हुआ है? दिल्ली में सीजन प्रोटेस्ट। देखिए, जब भी संविधान ने कानून बनाए हैं, कानून के अंतर्गत प्रोटेस्ट करने का अधिकार जो है वो सबको है, लेकिन कानून को अपने हाथ में लेने का अधिकार किसी को नहीं है। आप प्रोटेस्ट कर सकते हो, लेकिन पुलिस के ऊपर पथराव नहीं कर सकते हो, पुलिस को अटैक नहीं कर सकते हो। अगर हमारे रक्षक को ही, समाज के रक्षक को ही अगर अटैक करेंगे, अगर उसके ऊपर हमला करेंगे, तो जो रक्षक है वो पहले अपनी रक्षा तो करेंगे ही, क्योंकि अगर वो बचेंगे तो वो समाज की रक्षा करेंगे। और इसीलिए पुलिस को इंस्टिगेट करने का प्रयास यहां पर हो रहा है। बहुत सारे ऐसे व्हाट्सएप मैसेजेस भी घूमे हैं जहां पर वो कह रहे हैं कि वायलेंस होना चाहिए, यहां पर मौतें होनी चाहिए, तो ही ये जो प्रोटेस्ट है वो हमारा आगे बढ़ेगा, नहीं तो हमारा प्रोटेस्ट फेल हो जाएगा। इस प्रकार के मैसेजेस भी इंटरसेप्ट हुए हैं। तो इस प्रोटेस्ट को लेकर के आपकी सरकार जो विद्यार्थी, जो स्टूडेंट उसमें लिप्त नहीं है और वो बहकावे में उसमें चली जा रही है, तो उनको आप ऐसे क्या संदेश देना चाहते हैं या मोदी जी देना चाहते हैं ताकि वो उस रास्ते से हट जाए? नहीं, हमारा संदेश यही है कि पिछले 12 वर्षों में भारत ने बहुत ज्यादा प्रगति की है। क्रांतिकारक इस प्रकार के बदल या परिवर्तन ये हमारे देश में पिछले 12 वर्षों में दिखे हैं। बहुत बड़े पैमाने पर अपॉर्चुनिटीज जो है वो भारत में क्रिएट हुई है। कोविड के बाद में भारत दुनिया का मैन्युफैक्चरिंग हब होने जा रहा है। डेटा साइंस में, एआई में भी भारत बहुत ज्यादा आगे बढ़ रहा है। बहुत सारी अपॉर्चुनिटीज यहां पर सरकार के माध्यम से, आईआईटीज बड़े हैं, एम्स बड़े हैं, आईआईएम्स बड़े हैं, और बहुत सारी अपॉर्चुनिटीज अपने युवा वर्ग के लिए यहां पर क्रिएट की गई है। छोटा सा उदाहरण मैंने आपको दिया कि जो एमएसएमईज है इसकी संख्या 15 लाख से 7.5 करोड़ हुई है। ये एमएसएमईज कौन है? जो हमारे विद्यार्थी पढ़ लिख कर बाहर निकले, उन्होंने नौकरी नहीं की लेकिन उन्होंने अपना खुद का बिजनेस, उद्योग धंधा शुरू किया, ये एमएसएमईज है। इसकी संख्या जो है वो 100% से बड़ी है और इसीलिए बहुत बड़े पैमाने पर प्रगति अपना देश कर रहा है। हमारी छात्राओं से, विद्यार्थियों से यही अपील है कि भैया आपका काम ये पढ़ाई करना है। आपकी जगह जो है वो कॉलेज में, यूनिवर्सिटी में और स्कूल में है, और आप इस टुकड़े टुकड़े गैंग के फेक नैरेटिव का शिकार ना हो। इंग्लिश एक नंतर
I would like to place on the record that in 2014, India's economy was fragile 5 economy. Today, India is the 4th largest economy in the whole world. We will become the world's 3rd largest economy in the next 2 to 3 years. And in 2029, India will become a $5 trillion economy. While India is progressing towards becoming a developed country, there are anti-India forces, certain foreign powers, which are trying to stop India. And to stop India, they have to stop NDA. And to stop NDA, they have to stop Modi ji. As a result of which, these protests are being funded by anti-India forces. These protests also have a lining of geopolitics, and it also has a lining of the FCRA law, which the central government is trying to implement. I would like to place on record that when the NEET paper leak happened, within 4 days, the fraud was detected, FIR was registered, case was handed over to CBI, and our central minister Dharmendra Pradhan himself addressed the nation and took the moral responsibility for this paper leak. We announced a NEET re-exam on 21st of July. The NEET re-exam on 21st of July was conducted successfully, after which the future process or the process of admissions and counseling is in progress. And hence, it was conducted successfully. I would also like to ask Rahul Gandhi and Congress party as to there were a list of paper leaks that happened during their regime, including the 2004 CBSE All India Pre-Medical Paper Leak, 2006 Class 12 Accountancy Paper Leak, 2007 to 2011 Engineering Exam Paper Leak, 2008 Pre-Medical Paper Leak, 2012 AIMS Entrance Paper Leak, 2013 Maharashtra HSC Paper Leak, 2013 Rajasthan University Paper Leak, 2014 CBSE Class 10 Nationwide Mathematics Paper Leak, and 2014 Class 12 Nationwide Economics Paper Leak. Which UPA minister or Congress minister has resigned? What kind of investigation initiated by Congress governments at that point of time? How many arrests were made at that point of time? How many FIRs were registered at that point of time? I will challenge Rahul Gandhi to answer these questions first. Secondly, as I mentioned, that India has been progressing and the investment or the funding to the education sector during the UPA government was 8,225 crores, which is currently 1.39 lakh crores during the NDA government. The number of IITs, the number of IIMs and the number of AIMs have also doubled and tripled in the last 12 years. And hence the Modi government has brought about a revolutionary shift and a revolutionary change as far as the country's education sector is concerned. While India progresses, the opposition parties like the Congress, like the Samajwadi Party, or be it the Maharashtra's Uddhav Thackeray or Raj Thackeray, have proved to be ineffective as far as the opposition is concerned. The people of this country have rejected them in election after election, be it the Vidhan Sabha elections or the local self-government elections. They have been rejected, and hence anti-India forces had to recruit third-party elements like the Tukde Tukde gang, like Abhijit Dipke, and like people like Dhruv Rathi who are not in India, who are sitting in Germany, people like Gajabau who are sitting in America, and Abhijit Dipke who has returned from Boston. If you look at the list of those people who are supporting CJP and Abhijit Dipke, I would like to mention that the organizations are the same organizations which are part of the Tukde Tukde gang. The All India Student Association, the Students Federation of India, All India Students Federation, Khalistanwadi Panun, Sayyid Qasim Rasul Ilyas, who's Simi's founder figure, Colin Gonsalves, who is the notorious lawyer who filed the mercy petition for Ajmal Kasab, Nandita Narayan, Arundhati Roy, Rakesh Tiket, and Yogendra Yadav. These are all members of the Tukde Tukde gang. These are people who have given the slogans that Afzal hum sharminda hai, tere katil zinda hai, Bharat tere tukde honge, inshallah, inshallah. If you go to see Abhijit Dipke's mindset, you will realize that in August 2019, when the central government abrogated the Article 370 and made Kashmir an integral part of India, Abhijit Dipke had opposed this particular move of the central government. Abhijit Dipke has also gone on record expressing sympathy and support for Umar Khalid, the same Umar Khalid who has given slogans, Bharat tere tukde honge, inshallah, inshallah. The same Umar Khalid who has given slogans,
अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. And it shows the mentality and the mindset of Abhijit Dipke. Since the Congress party and all the other opposition parties have proved to be ineffective, now they are trying to ride on the wave which has been created by people like Abhijit Dipke and the Congress, the Cockroach Janata Party or the CJP, and hence trying to further their political motives in order to achieve their political objectives rather than taking a nationalist stand. And hence we appeal to the youth of this entire country that India has seen a revolutionary change as far as education, as far as infrastructure is concerned in the last 12 years under Prime Minister Narendra Modi ji. India has become the world's 4th largest economy. The number of MSMEs registered with Government of India was 15 lakhs in 2014, which has risen to 7.9 lakh crores in 2026 as of date. And all those people who have registered these MSMEs are young entrepreneurs who have passed out of colleges and universities and become entrepreneurs rather than taking up a job and started their own businesses. These many number of MSMEs have been registered with Government of India because of Government of India schemes like Skill India, Startup India, Stand Up India, and the government has pushed and given an impetus to the growth of this country. Hence, there are certain anti-India forces which are trying to stop this nation, and hence they want to stop NDA and want to stop Modi ji. So we appeal to the youth of this country that not to fall prey to the fake narrative of these foreign powers, of these anti-India forces who are trying to further their political cause. The opposition parties are trying to further their political cause, their selfish intention by taking an anti-national stand. India has been progressing well and going forward in its journey to become a developed country by 2047. We appeal to the youth of this country to come together and not fall prey to the fake narrative spread by anti-India forces. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.